हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। हे कटिंगपासून लावलेलं बेलाचं रोप आहे। एका मोठ्या बेलाच्या वृक्षापासून त्याचं कटिंग घेऊन मी हे बेलाचं कटिंग्स अशा प्रकारे लावलेले आहेत। साधारण मी फेब्रुवारीमध्ये हे लावलेले होते। ॲक्च्युली कुठल्याही कटिंग्स रुजण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात, पण आता हे सर्वसाधारण 8 महिने झालेत। ह्याला आता नवीन पालवीसुद्धा फुटायला लागली आहे। जेव्हा कटिंग आपण लावतो अगदी सुरुवातीला त्याला पालवी फुटते, पण मुळं यायला वेळ लागतो। पालवी फुटली म्हणून लगेच आपल्याला आनंद होतो आणि आपण लगेच ते दुसरीकडे शिफ्ट करण्याचा वगैरे प्रयत्न करतो, त्याला हात लावतो किंवा मग हाताळतो। तर अजिबात तसं करायचं नाही आहे। 6 ते 8 महिने कुठल्याही कटिंगला रुजण्यासाठी, मुळं येण्यासाठी 6 ते 8 महिने लागतात। तर 5-6 महिने तरी आपण त्याला अजिबात हात लावायचा नाही, टच करायचं नाही। नाहीतर कटिंग जरा जरी हललं तर मग ते वाया जातं, वाळून जातं। तर अशा प्रकारे मी एका बॉटलमध्ये साधी माती आणि त्यामध्ये थोडीशी वाळू घालून हे कटिंग रुजवलेलं होतं, कटिंग लावलेलं होतं आणि एका बाजूला ते ठेवून टाकलं। दर काही दिवसांनी मी पाणी देत होते त्याला। एकदा जर हे बेलाचं रोप किंवा कटिंग हे रुजलं तर ह्याला जेव्हा आपण रिपॉटिंग करतो त्यानंतर जास्त पाण्याची गरज नाही आहे आणि ह्याला सेमी शेड पण चालतं किंवा उन्हात ठेवलं तरी चालतं। जर आपण हे जमिनीतून लावणार असेल तर हे उन्हामध्ये ठेवायचं आहे। सकाळचं 12 वाजेपर्यंत ऊन ह्याला चांगलं मानवतं। ह्याचे असंख्य असे आयुर्वेदिक उपयोग आहेत। बेल आपण रोजसुद्धा पोटातून घेऊ शकतो। तर बेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे करतं। रोज सकाळी जर आपण एक बेलाचं पान घेतलं तर हृदयरोगसुद्धा होत नाही, हृदयरोगापासून सुद्धा मुक्ती मिळते। ह्याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट गुण आहेत तर त्यामुळे हृदयरोगापासून मुक्ती मिळते। त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर ज्यांना असतं तर तो ब्लड प्रेशरसुद्धा कमी करतं, ॲसिडिटी कमी करतं। अँटीऑक्सिडंट असल्यामुळे पोटाचे विकारसुद्धा कमी होतात, शिवाय पचनसंस्थासुद्धा सुधारते। तर असे अनेक उपयोग आहेत बेलाचे। आपल्याला फक्त पूजेसाठी हे माहिती आहे, आपण महादेवाला वाहण्यासाठी हे वापरतो। ह्याच्यामध्ये आणखीन पण प्रकार येतात। तर ह्याच्यामध्ये काट्यांचा बेल असतो, पानं मोठी मोठी असलेला पण बेल असतो बरं का, आणि ही छोटी छोटी त्रिदलं असलेली। तर 2 प्रकारचे बेल असतात। तर एक प्रकार तो काटे असणारा असतो आणि दुसरा आहे तो हा असतो। ह्याची पानं छोटी छोटी असतात, मोठ्या पानांचा पण बेल असतो। बेलाला जे फळ येतं, बेलफळ म्हणतो आपण त्याला, तर त्या फळाच्या आतमध्ये ते फळ सुकल्यानंतर फळाच्या आतमध्ये बी असतं, बीपासून सुद्धा ह्याची रोपं तयार करू शकतो। तर अशा प्रकारची ही देशी रोपं आपण तयार केली पाहिजेत, आपल्या घरातसुद्धा आपण ही लावली पाहिजेत। तर कटिंग्स लावताना आपण लावल्यानंतर जवळजवळ 2 ते 2.5 महिने ह्याला अजिबात हात लावायचा नाही। जरा जरी ह्याला हात लावला, हलवलं कटिंग, तर हे कटिंग आपलं रुजणार नाही। ही ती जी फांदी असते ती वाळून जाते, काळी पडून जाते। तर कुठलंही कटिंग जे आहे ते रुजायला 2 ते 2.5 महिने लागतात। गुलाबाचं कटिंगसुद्धा आपण अशा प्रकारे लावू शकतो आणि त्यानंतर त्याला मुळं फुटायला पुढची 3-4 महिने लागतात। त्यामुळे कटिंग लावल्यानंतर आपण 6 ते 7 महिन्यानंतरच त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे। आत्ता आपण रिपोर्टिंग लगेचच नाही करायचं, म्हणजे हे आता रिपोर्टिंगसाठी तयार आहे। मी लवकरच ह्याचं रिपोर्टिंगसुद्धा करणार आहे, नवीन मोठं त्याला घर देणार आहे, कारण त्याशिवाय हे वाढणार नाही। खरं तर हे मोठं वृक्ष होणारं रोप आहे ना, वृक्ष होतं ह्याचं, पण आपण घरात आपल्यापुरतं छोटंसं लावून नंतर जवळपास उपलब्ध असलेल्या जागेमध्ये सुद्धा आपण हे रुजवू शकतो, कारण हे मोठं वृक्ष होतं आणि अशा प्रकारे सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो। आणि आपल्याला विकतचा बेल न घेता आपल्याकडेच, आपल्या घरातच असणाऱ्या बेलाची पानं सगळ्याच कारणासाठी उपयोगी पडू शकतात। आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी असू देत किंवा पूजेसाठी असं आपण हा वापरू शकतो। तर असे प्रयत्न करायला काही हरकत नाही आहेत। सहजपणे हे रुजतं आणि रुजल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो। आपल्या हाताने आपण लावलेलं हे अशी रोपं असतात। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।